नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, हे ह्याचं झाड जर दिसलं की समजून जायचं आपण निनाई देवी मंदिराच्या वेशीवरती येऊन पोहोचलोय. कारण मित्रांनो, हे ह्याचं झाड खूप वर्षापासून आहे इथे आणि खूप मोठं असं दिसायला तुम्ही बघू शकता. खूप मोठं झाड आहे आणि ह्याच्यावरती मित्रांनो आग्या माऊ बसतात. आता मला दिसत नाही ह्याच्यावरती, पण मित्रांनो तर ह्याची खासियत जर सांगायची म्हणलं तर ह्या देवीचं एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो. इथे कोणतीही चुकीची व्यक्ती जर आली तर ह्या मधमाशा त्याला फोडून खाल्ल्याशिवाय सोडत नाहीत मित्रांनो. आणि अशीच एक घटना घडली, कारण आपल्याला माहिती आहे आपला महाराष्ट्र हा वारकरी संप्रदायामध्ये येतो मित्रांनो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि प्रत्येक गावामध्ये सप्ताह असतो. तसंच आमच्या सुद्धा गावामध्ये सप्ताह बसतो मित्रांनो. तर त्याच्या शेवटच्या दिवशी जी दिंडी निघते ती ह्या आमच्या देवीच्या मंदिरामध्ये येते मित्रांनो. तर ते एका दिंडीमध्ये मी सुद्धा होतो सहभागी आणि मी दिंडीला ह्या मंदिरामध्ये आलो होतो मी एक. आणि त्यावेळेस काय घडलं की त्या मधमाशांनी आमचे जे काही ग्रामस्थ होते आमच्या सोबत आलेले तर त्यांच्यावरती हल्ला केला होता मित्रांनो. तर अशा बऱ्याच अशा घटना घडलेल्या आहेत. तुम्हाला जे काही ग्रामस्थ असतील त्यांच्याकडून तुम्हाला याची सुद्धा म्हणजे तुम्हाला आमचे ग्रामस्थ सांगतील सुद्धा याच्याबद्दल. तर मित्रांनो, अजून एक जर आपल्या देवीचं जर वैशिष्ट्य किंवा इथलं जर तुम्हाला अजून एक खासियत सांगायची म्हणजे हे जर पाणी आता मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. ह्याच्या पाण्यामध्ये एवढी ताकद आहे ना मित्रांनो. तर लोक किंवा अंगावरती आपल्या जर काय उठलं असेल ना तर जे काही भाविक आहेत ज्यांना माहिती आहे मित्रांनो तर ते भाविक हे पाण्याने आंघोळ करतात आणि खास करून जर पाणी हे त्यांच्या घरी सुद्धा घेऊन जातात. आता तुम्हाला एक खासियत सांगायची म्हणजे जर तुम्ही बाहेरचं जर मंदिरामध्ये कुठे गेला असाल तुमचं गाव सोडून तर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी जर असं पाहायला मिळेल की आधीच मंदिराच्या बाहेर पाण्याची सोय तुम्ही बघा. जर शिर्डीचं मंदिर असेल, साईबाबाचं मंदिर किंवा अजून असे बरेचसे मंदिर असतील तिथं बाहेर तुम्हाला पाण्याची सोय केलेली असते. तिथे तुम्हाला हातपाय धुवूनच मंदिरामध्ये प्रवेश करायचा असतो. तर मित्रांनो बघा, हे वर्षानुवर्षांपूर्वीचं आता हे मंदिर आहे आणि इथे मंदिराच्या खालच्या बाजूलाच पाण्याची सोय बघा. तर हे मित्रांनो एक आश्चर्यच म्हणावं लागेल, कारण खोनोलीचे ग्रामस्थ आणि आमचे ग्रामस्थ आमच्या गावचे तर आम्हाला हाच रस्ता मित्रांनो इथे मंदिरापर्यंत यायचा. आता दुसऱ्या साईडून झाला मित्रांनो, वरच्या साईडून म्हणजे आता वाहने सुद्धा येतात इथे. पण पहिले लोक पायीच यायचे मित्रांनो. आता सुद्धा काही जण येतात. आणि तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर आता फेब्रुवारी महिन्यामध्ये या देवीची यात्रा असते आणि जी पालखी आहे काटे आणि पालखी आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर ती देवीची पालखी आणि काटे असते तर ती खालूनच म्हणजे खोनोली गावातूनच ती वरती पायी म्हणजे चालतच यावं लागतं मित्रांनो. तर 2-3 एक ठिकाणी देव आहे मित्रांनो. तर तिथे पूजन करूनच आपल्याला ही काटे आणि पालखी आहे ती मित्रांनो इथे देवीपर्यंत घ्यावी लागते. त्यामुळे हाच एक रस्ता आहे. आधी जर बघितलं तर इथे खूप झाड होती, आता झाड नाहीत मित्रांनो. आणि जर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आजूबाजूला बघा खूप छान अशी निरगिलीची झाडं दिसतात. आणि इथे आधीचे पूर्वीचे लोक सांगतात की खूप असं जंगल होतं. तर आता हे नाहीये. आणि आधी तुम्ही जर बघितलं तर हे जे मंदिर आहे आपली मंदिर स्थापना ती म्हणजे मंदिर आधी जर तुम्ही कारण आम्हाला जे काय आमचे ग्रामस्थ आहेत आमच्या गावातले ते आधी सांगतात किंवा आमच्या घरातले की आधी आहे ना ते पत्र्याचं शेड होतं म्हणजे पत्र होतं फक्त. आणि आता 1999 नंतर हे मंदिर बांधलं मित्र. त्याची सुद्धा एक खूप मोठी कहाणी आहे मित्रांनो, खरी कहाणी ती पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर ह्या बघू शकता मित्रांनो पायऱ्या आहेत चढायला. आता लोक काय करतात, भाविक जर आले समजा खोनोली किंवा ग्रामस्थ आम्ही सगळेजण यायचो मित्रांनो. यात्रा असेल किंवा देवीचा आपल्या मंगळवार असतो, मंगळवार शुक्रवार, त्यावेळेला आम्ही जर आलो मंदिरामध्ये तर खालूनच तिथे हातपाय धुवायचे आहे, पाणी प्यायचं आणि तिथूनच मग आम्ही मंदिरामध्ये जायचो मित्रांनो. तर हे बघू शकता. आता मित्रांनो ह्या पायऱ्या किती आहेत ना ह्या सुद्धा आपण मोजणार आहे आणि आपण सांगणार आहे ह्या मंदिराला नक्की पायऱ्या किती आहेत. आणि एखाद्या आपलं चूक शकतं कारण आता चालताना एवढा दम पण लागतो ना मित्रांनो, कारण आपल्याला चढत जायचं नाही. हे बघू शकता तुम्ही शेवाळले मित्रांनो. आता पाऊस असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे ह्या वर्षी पावसाचं प्रमाण जास्त आहे. हे बघू शकता साईडला सावणाची झाडं, निरगिलीची उंच अशी झाडं आणि हिरवा निसर्ग मित्रांनो पाहायला मिळतो. जसं मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आजूबाजूला उंच असा डोंगर, कड्या कापारी, उंच अशी निरगिलीची दाट झाडे आणि असा छानसा निसर्ग लावलेल्या आजच्या सानिध्यामध्ये हे आपलं निनाई देवीचं मंदिर मित्रांनो वसलेलं आहे. हे बघू शकता पायऱ्या चढत चढत आपल्याला आहे ना ह्या मंदिरापाशी जायचंय. तुम्हाला बघू शकता मी सगळं सांगितल्याप्रमाणे हे जी मित्रांनो ही खरी कहाणी आहे. हे काय मी तुम्हाला हे बघू शकता तुम्हाला लाईव्ह दाखवते मित्रांनो. हे तुम्ही बघू शकता. ह्या बघा हे जे पोल आहेत ना हे आपल्या गावातूनच म्हणजे कोचरडी गावातूनच हे लाईटीची सोय आली मित्रांनो. आणि इथेच काय झाले वायर खराब झाले. आता ही वडिलांनी आधी जाऊन बहुतेक आमचे सचिव गावातले आणि ते आदल्या दिवशी बहुतेक आले होते, त्यांनी थोडीशी चरबीर काढले बहुतेक. तर ते सांगत होते आता आपल्याला फायनल जाऊन ही वायर हे सगळं बसवायचं आहे, कारण आता गणपती विसर्जन कालच झालं आणि मग आज आता रविवार असल्यामुळे मी गावाला थांबलो होतो कारण काम होतं थोडंसं. आणि त्याच्यामुळे मग वडील म्हणले चला आता ते आपल्याला लाईट जोडायचे, कारण आता मित्रांनो दसरा पण येतो ना त्याच्यामुळे हे जोडायला पाहिजे, कारण ते आमच्याकडे असते लाईटीचं काम. तर मित्रांनो हे बघू शकता फायनली आपण आता खूप जवळ आलो मित्रांनो. तर आजच्या पुरतं एवढंच. तर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून मी धन्यवाद करतो. तर लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.